तर मित्रमंडळी, तुम्ही आता बघितलंच की आम्ही आलो आहोत समर जोग, जाई दाणी जोग यांच्या घरी. फार सुंदर घर आहे. तर हे समर आणि जाई म्हणजे कोण एक्झॅक्टली, त्यांचं मी थोडंसं ब्रीफली इंट्रोडक्शन करून देतो. जाई ही माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी. आज आज 2 नोव्हेंबर आहे, आम्ही जेव्हा शूटिंग करतोय, आज बाबांचा वाढदिवस आहे. तर ॲट द एज ऑफ 78, म्हणजे ऑलमोस्ट 61 वर्षाचा, 55 इयर्स पासून ते चांगले घनिष्ठ मित्र आहेत. आणि इतके चांगले मित्र आहेत की ते मित्र न म्हणता आता भाऊच झाले आहेत म्हणा. आणि त्यामुळे मी आणि जाई म्हणजे भाऊ बहीणच आहोत. तर हे जाईचं आणि माझं नातं. समरचं एक जी आता त्याला म्हटलं जातं, काही आमचे मित्र आहेत कॉमन मित्र जे म्हणतात सरगॉन. तर मला तेव्हाही वाटायचं की हा कधी कधी गायब होऊन जातो, की असायचा नाहीये. तर असं हे होतं, ठळक आठवण समरची नव्हती. कारण समर म्हणजे अंडर द रडार चालणारं एक सबमरीन असतं ना, तसं सबमरीन आहे. पण एक्सप्लोर खूप जोरात होतं, पण दिसत नाही ते. तर तेव्हापासून त्याच्या आठवणी आहेत. रसिका पिक्चरमध्ये आली जेव्हा आमचं लग्न ठरलं. तर रसिका, तुझ्या काय आठवणी आहेत? सो मला आठवते जाई म्हणजे आमच्या मैत्रीला ऑलमोस्ट आता 25 वर्ष होणार आहेत. आणि पहिली आठवण मला आठवते जाईची आमचं लग्न होण्याच्या आधी, ठरण्याच्या आधी, जेव्हा मी जाईला पहिल्यांदा भेटली होती. जाईने मी हाय हॅलो केल्यानंतर जाईने खूप शिष्टपणे असं असं केलं होतं. रसिका मग त्याच्यानंतर द मोमेंट माझं लग्न ठरलं आणि तिला कळलं की मी तिच्या नात्यात आली आहे, इतक्या प्रेमाने तिने मला तेव्हापासूनचं असं जे प्रेम तिने केलेलं आहे माझ्यावरती. आणि ते प्रेम असं आहे की हक्काने रागवणारी, हक्काने माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणारी, हक्काने माझ्याकडनं गोष्टी करून घेणारी आणि माझ्यासाठी झटणारी अशी एक माझी मैत्रीण म्हणजे जाई. आणि समर म्हणजे द मोमेंट जाई आणि समरचं लग्न ठरलं आम्हाला कळलं, मी जेव्हा पहिल्यांदा समरला भेटली. काय का असं ना, माझा एक प्रेमळ भाऊ असं मला नेहमी समरमध्ये दिसला. तसंही तुझं ना, जे चांगले लोक असतात रसिका, ते भाऊसून एक्झॅक्टली. तर म्हणजे बाय डिफॉल्ट समर माझा लाडका भाऊच बनला. आणि त्या दिवसापासून आजतागायत समर माझा असा पाठराखा भाऊच बनलेला आहे. आणि इनफॅक्ट सांगायला मला आवडेल की दैदीपेला सुद्धा माहित नाही राहत की मला काय आवडतं आणि काय नाही. जेवताना तुम्हाला विचारतो तू पोळी घेणार की काय, पण समरला माहिती असतं की मला बटर गार्लिक नान आवडते. आणि मला कोणतं पान आवडतंय फक्त समरला माहिती, बाकी कोणाला माहिती नाही. असे हे आमच्या लाईफचे अविभाज्य भाग म्हणजे जाई आणि समर. सो वेलकम समर आणि वेलकम जाई. वा वा, व्हॉट अन इंट्रो. म्हणजे फटाके फुटले आहेत. तर दिवाळीच्या याच्यामध्ये चालू आहे, त्यामुळे फटाके फोडून चांगलं झालं आणि इंट्रोही चांगला झाला असावा. तर आता समर आणि जाई, मे बी जाई यू कॅन स्टार्ट एक लिटल इंट्रो. काही लोक असे असू शकतात की जे आम्हाला ओळखत नाही, तर त्यांच्याकरता ब्रीफली इंट्रो तुम्ही आमचा द्या. या रसिकाबद्दल बोलायचं म्हणजे पंप्या रसिका फॅमिली, ही प्रश्नच नाही. की म्हणजे जसा माझे मिंटू सई आहे तसाच मला पंप्या आहे. अँड लाईक पंप्या राईटली सेड की आय नो हिम सिन्स माय बर्थ. आणि मी लहानपणापासूनच वी टाय राखी आणि आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करतोय. सो पंप्या इज माय ब्रदर. आय नो ही इज ऑलवेज देअर फॉर मी. माझा मोठा भाऊ म्हणून त्याच्याकडे नेहमी बघते. अँड वी आर ऑल्सो ऑल थ्री ऑफ अस आर सीएस आणि हा एक ऑडमॅन आउट आहे आमच्यातला. आणि रसिका बरोबर ऑफकोर्स रसिका पण म्हणजे रसिका खूप लेट आली माझ्या आयुष्यात. पण आज मी पंप्याशी जितकं बोलते त्याच्या 200 पट जास्त मी रसिकाशी बोलते. अँड रसिका अँड मी आर व्हेरी थिक. आणि आम्ही भांडतो, चिडतो, आणि बट वी कॅनॉट स्टे विदाउट इच अदर. आणि आमचं लग्न आसपास झालं विदिन अ 15 days स्पॅन. सो आमचं ते लग्नाचं शॉपिंग आणि ते सगळं डिस्कस करणं तेव्हापासून आमचं जे सुरू झालं ते अजूनही वी आर डिस्कसिंग द सेम थिंग्स. अँड वी हॅड न्यूमरस ट्रिप्स टुगेदर. वी हॅड गॉन फॉर लंचेस, डिनर्स, हॉलिडेज, मुलांचे क्लासेस. अँड आय जस्ट होप टच दिस कंटिन्यूज. तसंच कंटिन्यू होणार, काळजी नको. समर, थोडं बहुत तुला काही? मला तर असं बोलताना थोडा त्रास होतो अशा टाईपच्या सबमरीन, कारण पाण्याच्या खाली आवाज नाही येत ना. तो मला पण काय करायचं मी करून देतो, पण बोलायचं म्हटलं की थोडा त्रास जातो. पण तुला मी पहिल्यापासून ओळखायचो. म्हणजे यशपालचा तू मित्र यशपाल सोबत होता, मीराचा तो भाऊ होता, जायचा तो भाऊ होता. त्यामुळे लहानपणीचा आपण बऱ्याच मला ओळखीचे आहेत. मला तुझं आवडतं एकच दैदिप्य ज्ञानवीर कान्हेरे, या गोष्टीला घेऊन आम्ही खूप मजा उडवायचो. याचं नाव केवढं मोठं आहे पाहिलं का. प्रत्येकाला सगळे मला म्हणायचे समर लिहून दाखव हे नाव. हे नवीनच कळलं आज तू बोलला बरेचसे मोठे देखील अशा सिक्रेट्स वुड बी आउट. ओके. आणि रसिका काय आता बहीण भाऊ म्हणलाच आहे, तर आपल्यासाठी बहीण म्हणजे अशी असते आणि ती तशीच आहे. ती म्हणजे लोकांसाठी झटणारी, सगळ्यांसाठी झटणारी. पागल आहे का ही, हिला थांबवा कोणीतरी.
तर मग भावासारखा भाऊ राहिला की बरं वाटतं, म्हणून ती म्हणते माझ्या पाठराखीय भाऊ आहे. हो. हम्म. नाही, काय? बट आय वॉन्ट टू ऍड हिअर वन थिंग की म्हणजे जस्ट बिकॉज कॅमेरा सुरू आहे म्हणून नाही, बट रसिका इज वन ऑफ द काइंडेस्ट पीपल आय नो. तिच्या इतकी प्रेमळ, तिच्या इतकी लव्हिंग, केअरिंग, अफेक्शनेट मी तर नाहीये. बरं. रसिका इज मी वन ऑफ द बसलो काइंडेस्ट पण सोल. काय गोष्टीमुळे की तुम्ही दोघं असं म्हणाले काहीतरी करतोय, आता दुसरं कोणी असतं तुम्ही म्हटलं असता ना मला माफ करा, मला हे जमणार नाही, Thank you. तुम्ही जायच्या इंट्रो घ्या, काही करा. अगदी बरोबर आहे. फॉर शुअर ही समर करता एक सगळ्यात Actually मोठी punishment type पनिशमेंट असते. आहे. पण आय एम प्रिटी शुअर जसं आपण करत जाऊ नॉर्मलाइज होत जाईल. Tease feel तशी. थँक्यू समर जाई, फार छान आमचं इंट्रोडक्शन केलं. आमचं हा जो पॉडकास्टचा आयडिया आहे आम्ही त्याच्यात सांगितलं होतं की आपल्या लोकांना भेटायचं आहे आणि आपल्या लोकांबद्दल माहिती काढायची आहे. तर फर्स्ट सेक्शनचं आम्ही याचं नाव ठेवलं आहे आधार कार्ड. आणि जसं मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलंय पण तरी रिपीट करतो, होऊ शकतं काही लोकांना नसेल माहीत की आधार कार्डमध्ये गव्हर्नमेंट आपलं इन्फॉर्मेशन घेते, एज घेतं, तुमचं कुठे राहता आणि काय काय विचारतं. तर आम्ही गव्हर्नमेंट नाही आहे त्यामुळे आम्ही फार डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला काही प्रश्न विचारू. तर दिस इज फॉर अस अन आधार कार्ड आणि पुढे जाऊन ते लोकांकरता एक आधार कार्ड राहील. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न जसं आपण म्हणतो की लेट अस स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. आपण जरा लहानपणीच्या याच्यात जाऊ. तर जेव्हा आपण लहानपणीचं कधी आपल्याला नेहमीच मधून मधून आठवण येते, तर अशा कुठली गोष्ट आहे जाई तुला असं म्हणता येईल आणि नंतर समर तू सांग की कुठली गोष्ट आहे ती घडली की यू गो इन टू युअर चाइल्डहुड. करंट सिच्युएशन जी आहे आपल्या देशात की खूप पोलरायझेशन आहे अँड एव्हरीवन इज हायपर अवेअर अबाउट व्हॉट रिलिजन आय बिलॉंग टू अँड सो ऑन अँड सो फोर्थ. सो मी जेव्हा लहान होती माझी खूप स्ट्रायकिंग मेमरी आहे ही, सिन्स आय वॉज प्रॉबेबली 3-4 years ओल्ड, की अक्काजी माय आजी वॉज शी वॉज व्हेरी प्रोग्रेसिव्ह पर्सन, व्हेरी एज्युकेटेड, लर्नेड. तर ती मला लहानपणी 3-4 वर्षाची असताना सांगायची की जाती फक्त 3, पशु, पक्षी आणि मानव. आणि ते इतकं माझ्या मनावर असं कोरल्या गेलं आहे की मला इट जस्ट कॅनॉट बी चेंज फॉर. सो इफ एनी टाइम आय हिअर अबाउट रिलिजियस डिफरन्सेस ऑर कास्टिझम, रेसिझम, एनिथिंग, तर आय ऑलवेज गो बॅक टू माय फाउंडेशन की जाती फक्त 3. किती सुंदर. फार छान. दॅट इज माय काय म्हण फर्स्ट मेमरी ऑफ माय चाइल्डहुड आय कॅन से. आणि समर कुठली गोष्ट झाली की जातो तू म्हणजे म्हणजे लहानपणी- मला जाईसारखा मी असा एवढा खूप जास्त मोठ्या विचारांचा नाहीये, एवढे माझ्यावरती विचार पण झाले. पण जेव्हा आपण 4 जण मित्र सगळे बाहेर गेलो की ज्या मस्ती करतो त्यावेळेला मला फक्त त्या मस्तीच आठवतात, बाकी काही आठवत नाही. असं वाटतं की आपण वापस बॅक टू त्या लहाच्यात जावं, मित्रांसोबत मस्ती करावी. मला फार आवडतं त्या गोष्टी करायला. आता जसं मस्ती तुम्ही केल्या असतील तर त्यातलं असं काही असं वेडेपणा तुम्हाला आठवतं का की आपण हा काहीतरी एक स्पेशली असं काहीतरी आठवतं की हा आपण काहीतरी वेडेपणा केलेला लहानपणी असं काही वेडेपणा 1-2 असते पण सांगू त्यातला शकलो त्यात. नाही. एखादा म्हणजे हायलाइट ऑफ द वेडेपणा. तर आपल्याला सगळंच नाही सांगायचंय. फसलो आहे कुठला सध्या एखादा? जरा. हा, बिलकुल बिलकुल बिनधास्त. नाही, असे काही वेडेपणा केले नाही, पण त्यातल्या आयुष्यात वेळ होतं. आयुष्यात कधी स्थिर तराव नव्हताच, त्यामुळे असं एक सांगणं म्हणजे थोडा डिफिकल्ट आहे. तरी एखादा आठवत असेल किंवा हे होतं तेव्हा केला होता आता जे आठवत आहे. आता म्हणजे बसलो आहे, चला फिरायला चालला जाऊ म्हणून घरी न सांगता निघून गेलो. 3 दिवस घराच्या बाहेर होतो. 3 दिवस 3 दिवस फक्त मॅगी आणायला गेले, असे सगळे मित्र आमचे, काही मॅगी आणायला गेले, काही हे आणायला गेले. तर 3 days आम्ही सगळे बाहेर होतो. नाही, तो तुझा किस्सा आहे. तू लहानपणचा तो कंचनवाला किंवा असं. तो तशातलाच आम्ही आलेलो आहे. त्यामुळे तो असं वाटतं की बाबा हा पगारपणा कोणी नसेल गेला की घरातून बाहेर 3 दिवस निघाले, मॅगी आणायला गेले आणि 3 दिवसांनी घरी येत आहे. ओके. अशा गोष्टीच आमचं आयुष्य होतं. जाई तुझा एखादा आठवतोय स्टार्कली की हा मी केला होता वेडेपणा? मला नाही वाटत तो वेडेपणा होता, बट सिन्स एव्हरीवन सेज की तो वेडेपणा होता. मी 4th मध्ये होती. आय मस्ट हॅव बीन अराउंड 10 years ओल्ड. अँड माझा मामा राहतो शिवाजीनगरला, विच इज लाईक ऑलमोस्ट 7-8 kilometers फ्रॉम आईज हाऊस. तर मी आईबाबांच्या खूप मागे लागली होती. संडे इव्हनिंग होती की आपण जाऊ मामाकडे. सो दे वर नॉट विलिंग की आज नाही उद्या असं वगैरे. तर मी म्हटलं नाही तुम्ही प्रॉमिस केलं होतं. मग मला खूप राग यायला लागला, बट दे वर नॉट विलिंग. मी सरळ सायकल काढली रात्री 8 वाजता आणि मी सायकलनी मामाकडे गेली. किती वर्षाची होती? मी 10 अच्छा, 10 years. 4th होती मी. ओके. सो आणि मग मी नव्हती तेव्हा सगळ्यांना कळलं की मी नाहीये. मग आईने मामाकडे फोन केला. तर आय वॉज येट टू रीच देअर आणि मोबाईल वगैरे काहीच नव्हते. तर ते खूप टेन्शन मध्ये होते. फायनली मी आपली मजेत रमत गमत 8:45 पर्यंत वगैरे पोहोचली आणि मग माझ्या मामाने कॉल केला की होती पोहोचली आहे. तर मग आई बाबा लगेच तिकडे आली आणि
म्हणजे त्यांना फार असं वाटलं की बापरे कशी आहे ही वगैरे. सो त्यांना असं खूप वाटतं की खूप ॲडव्हेंचरस आहे. आय वॉज लाईक या फाईन. हे तर बालपण आहे. तर आपण लहानपणच्या गोष्टी करतोय, तर लहानपणी काय असतं ना की फॅन्टसीज असतात. तर हा प्रश्न ऍप्ट पहिले समजला की एखादी अशी फॅन्टसी तुझी लहानपणची. फॅन्टसी असं सच नव्हत्या. म्हणजे हे इच्छा खूप हे खरोखर सबमरीन सारखं होईल. हा हा असं फॅन्टसी काही अच्छा नव्हत्याच. आपण एकदम सरळ क्लिअर माणूस होतो. फॅन्टसी कधीच ठेवलं नाही. ज्या गोष्टी होऊ शकत होत्या हम्म. त्याच्यावरती फोकस ठेवला होता. ओके, म्हणजे जी बाजूला आहे जी गोष्ट होऊ शकत होती त्याच्यावर तू फोकस ठेवला. त्या पहिल्यापासून होतो. फोकस काय म्हणतात ते आपोआप होऊन गेलं. पण तरी अशी इन केस आठवत असेल जाईल तुला. काय फॅन्टसी हा सांगू का माझी फॅन्टसी? हो, बिलकुल. मला लहानपणी असं खूप वाटायचं की यार अमिताभ बच्चनच्या मुलाशी लग्न करावं. अरे वा. वा, अभिषेक बच्चन मिस अमिताभ करेल. बच्चनचे- तर मी एव्हरी टाइम अमिताभ बच्चन पाहायची याच्या मुलाशी लग्न करेल. हे कोई और ही मिल गया. नाही नाही, म्हणजे आणि लग्नच केलं जरी असतं तरी ऐश्वर्यापेक्षा कमी नाही आपली जाईल. हा. म्हणजे बिलकुल हेच आहे. आता जाईल मग आता हे तर सगळं तू म्हणजे नाही म्हटलं तरी तू ना धाडसी दिसते. ते anyway तुझ्या लाईफमध्ये असं कोणी आयडियल कोणी पर्सन होतं की त्याला तू फॉलो करायची किंवा तुला असं वाटायचं की आयडॉल टाईप की ह्यांच्यासारखं आपण काही करायचं असं काही तुझं असणारच आहे? आणि मला म्हणजे आय एम ग्रेटफुली इन्फ्लुएन्स्ड बाय माय आजी. हं. तर तिने जे मला सांगितलंय, ती जे बोलले ते मला खूप असं डे टू डे याच्यात मला असं लक्षात राहतं. आणि इनफॅक्ट रसिका तुला माहिती आहे की म्हणजे दाणी निवासमध्ये जे काय सिच्युएशन होती किंवा वातावरण जे होतं, तर मी नेहमी 4 पिलर्स होते माझ्या लाईफचे, आई बाबा काका काकू. या पिलर्सच्या सपोर्टनीच मी उभी होती. आता काका इज नॉट देअर बट आय कीप रिमेंबरिंग व्हॉट ही सेड. मेनी अ टाइम्स जेव्हा मी चिडते किंवा मला खूप फ्रस्ट्रेशन येतं तर मी हा विचार करते की आत्ता काका असतं तर काकाने काय सांगितलं असतं आपल्याला. अँड देन आय इमॅजिन हिम टेलिंग मी की राई शांत. सो म्हणजे दीज आर द पीपल हू हॅव मेजरली इन्फ्लुएन्स्ड माय लाईफ. आणि यांच्याच थॉट्स कुठेतरी आणि आयडियल्स माझ्या डोक्यात असतात. प्लस सेकंड थिंग इज माझी शाळा. म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू माय पेरेंट्स की त्यांनी मला टाटा पारसी स्कूलमध्ये टाकलं आणि त्या पारसी टीचर्स बरोबर मी मोठी झाली. त्यांची एक वेगळी व्हॅल्यू सिस्टम आहे, त्यांचं डिसिप्लिन, त्यांचं लँग्वेजेसबद्दल प्रेम. सो ते सगळं इन्कल्केट करत गेले आणि आम्हाला बियॉन्ड अकॅडमिक्स खूप गोष्टी शिकायला मिळाल्या स्कूलमध्ये. सो आय एम रिअली ग्रेटफुल की मला त्या टाईपचं एक्सपोजर मिळाला नागपुरात राहून त्या काळात. सो दीज आर द 2 प्लेसेस जिथून मला मेजरली आय हॅव शिफ्ट माय सेल्फ. पण मला एक ऍड करायला आवडेल की जाई फार छान लिहिते. शी इज अ व्हेरी गुड ओरेटर. खूप छान बोलते ती. सो म्हणजे मला एक तिच्यामध्ये ऍड करायला आवडेल. आणि थँक्यू थँक्यू. समर, तुझ्याकरता असं कोणी होतं किंवा याच्यासारखं बनायचं आहे? माझे काका होते. ओके. भरपूर आले कामाकडे जितके व्यवस्थित होते इतका व्यवस्थित बिझनेस वाढला. मी पाहून त्यांच्याकडेच वाढलो. जे काही आहे त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे मी. त्यांच्याकडनं शिकलो, नंतर जाईकडनं शिकलो. जाईकडनं शिकतोही आहे शिकतोही अजून. आणि म्हणजे सगळ्यांकडनं हा. आपण शिकतो. म्हणजे हा एक थोडा सार्कॅझम झालं, पण नाही पण खरंच सांगतोय मी. जेवढं काकाने शिकवलं तेवढं जायने पण शिकवलं. तर एखादी अशी गोष्ट आठवते का दोघांना की म्हटलं की ही गोष्ट केली होती ना, मला खूप अभिमान वाटला होता की मी असं केलं होतं त्यावेळेला. आता असं वाटेल की काही नव्हतं, पण ऍटलिस्ट त्यावेळेला वाटलं प्राऊड होतं मोमेंट. हा प्राऊड फील झालं की मी हे केलं, अचीव्ह केलं, काही असू शकतं. खूप गोष्टी आहेत. हा म्हणजे एखादी एनसीसी मध्ये होतो हा. तेव्हा 2-3 कॅम्पला गेलो होतो. तर तिथे कॅम्पनी जेव्हा त्या सरांनी आमची खूप तारीफ केली होती तेव्हा असं वाटलं की यार आपण काहीतरी करतोय. पहिल्यांदा गेलो होतो. पहिल्यांदा घराच्या बाहेर गेलो होतो. 8वीत गेलो होतो. त्या टाइम वी आर सार्जंट. मी आणि माझा अक्षय म्हणून मित्र होतो. त्या दोघांची इतकी तारीफ म्हणाली होती तेव्हापासून आम्हाला असं वाटत होतं की यार पायलट बननाची है. दम है इससे अपने दम है अपने. तिथून वाटलं पहिल्यांदा की आपण कुछ कर सकते यार. तो थोडा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. तू कोणाला मारलं होतं हो. आणि कोणीतरी तुलाही मारलं अरे होतं. हो सगळ्या आपल्या मग कसा की का? हा, म्हणजे आता मार्केटचे प्रश्न आले आता. पहिल्यांदा मी मारला होता 4थी मध्ये शाळेमध्ये. हम्म. मी अतिशय डरपोक माणूस होतो. मी बारीक असा मुलगा होतो. 4थी 5वी पर्यंत एकदा माझ्या मित्राला कोणतरी मारलं. इतका राग आला मला की माझ्या थोडा उंच मुलगा हा बाहेर होता त्याला इतकं मारलं होतं मी. तो मी फर्स्ट टाइम तिथे मी कोणाला तरी मारलं होतं. आणि ती शाळा होती आपली सोमलवार शाळा अच्छा. तिथे. आणि नंतर मार खाल्ला होता
घरीच मागच्या एंडला कुठला तरी खूप उंच पुरा माणूस होता, त्याला त्यालाही मारायला गेलं. नाही त्याला आम्ही दिला पेन, ढेपल्या, तो इतका ढेपला होता की तेव्हा तो 120 किलोचा वगैरे होता अच्छा. आणि वयाने मोठा. तर इतकं पिटलं आणि घरी आल्यानंतर बाबांनी प्रश्न विचारला होता, मार खाऊन झाला, त्याला मारलाय का तू? मारला असेल तर घरात येतं ना, तर घराच्या बाहेर जायचं. म्हणजे समरनी चौथीमध्ये मारलं होतं आणि जाई चौथीमध्ये घरात न सांगता सायकल गेली होती. म्हणजे डेअरिंग म्हणजे दोन्ही आपापल्या याच्यामध्ये डेअरिंग हे होतेच. जाई तुला असं काही म्हणजे डिफिकल्ट आहे पण असं कधी होऊ शकतं कोणाला तू मारलं हा नाही, आणि कोणी मारलंही नाही नसेल, कोणी मला मारलं. अशी वेळी नाही येऊ दिली हा, तू. म्हणजे it is- कोणाला ढेपल्या नसेल म्हटलं. मला असे शब्द माझ्या डोक्यात पण नाही येत. नाही अशा येऊ द्यायचे रे हा. शब्द. चांगले असतात. नाही तेव्हाच त्यामुळे शिकतो, मारून मारून पण शिकतो. एखादी लहानपणातली गोष्ट आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, काही राहून जातात. अशी एखादी गोष्ट वाटते का, आठवते का की ती राहून गेली, करायला पाहिजे, राहून गेली, आज करता येईल, आठवत आहे का? मला आठवतो अभ्यास करून घेतला असताना लहानपणी हम्म. तर खूप बरं झालं असतं. समज अजून काय वेगळं केलं इतकं छान तू करतोय नाही, जे अजून काही तुझ्या आहे. लाईफ मध्ये. अभ्यास हा केलाच पाहिजे, सगळ्यांनी मला कळतं, आता कळतं. तेव्हा वाटलं पाहून घेऊ ना अभ्यास म्हणून काय होतं, पण आता सगळं लक्षात येतं की अभ्यास ही अतिशय आवश्यकता आहे आणि हा सगळ्यांनी लहानपणी व्यवस्थित केलं पाहिजे. लिहायला परीक्षेसाठी म्हणून नाही, पण अभ्यास आहे त्याला अभ्यासासाठी घ्यायला पाहिजे. आता आपण इतकं सगळं लहानपणचं बोलतोय तर म्हणजे मी ना फार पॉझिटिव्ह आपल्या गोष्टींना घेऊन, तर माझ्याकडे ना लहानपणच्या अजूनही माझ्या काय काय गोष्टी आहे मी जपून ठेवलेल्या आहेत. तर अशा काही तुमच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अशा जपून अजूनही ठेवलेल्या आहेत अशा काही? एक माझ्याजवळ फ्रॉक आहे, अच्छा. वेन आय वॉज प्रॉबेबली 1 or 2 years old. आईनी क्रोशिया करून विणला अरे होता. सो दॅट आय हॅव विथ मी, जो मी वापरलाय, माझ्यानंतर किती माझ्या कझन्सने वापरलाय, अवनीने वापरलाय, अरे वा. अँड आय हॅव दॅट फ्रॉक विथ मी. दॅट इज व्हेरी प्रेशियस फॉर. बरं, आता जो समरनी पहिल्यांदा त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर असा फर्स्ट क्रश काय होता तुझा तो सांगा जरा. आणि स्ट्रॉंग फर्स्ट क्रश. त्याची एक मैत्रीण होती, ओके. ती फार आवडायची. बस ती आवडायचीच, नंतर बस तेवढाच क्रश होता तो. ओके. मग क्रश झाला तो. तो क्रश झाला नाही, काही नाही. समोरच आहे, तो समोरच नाही गेला. ती स्टोरी अशी आहे की मी म्हणजे माझी मैत्रीण आणि मी आणि समर आणि मी दोघांना सेट करायचा प्रयत्न करत होते. तर मी त्या दोघांनाही व्हॅलेंटाईन्स डेचे कार्ड्स दिले, तिच्याकडनं याला आणि ह्याच्याकडनं तिला, आणि दोघांनाही माहित नव्हते असे कार्ड्स दिले. आणि मी समरला म्हटलं मी तिला घेऊन येते, तू तिला आज प्रपोज करून टाक. समरने खूप हो केलं, येतो वगैरे, आणि झालंच नाही. आम्ही 2-3 तास बसलोय, हा आलाच नाही. आणि आपली ट्युशन मिस करून गेला की हा प्रपोज करेल. अँड देन समहाऊ दॅट थिंग फिझल्ड आउट. म्हणजे बघ ते आय डोंट नो, दॅट सब्जेक्ट जस्ट डाईड ऑन इट्स ओन. सो दॅट इज हिज फर्स्ट. लहानपणापासून आपण जे सांगतोय, सगळ्या गोष्टी करतोय, तर आज आपण बघितलं, आपण इव्हॅल्युएट केलं, तर असं वाटतं का की लहानपणापासून एखादी गोष्ट खूप जास्त आपल्यामध्ये आता ती चेंज होऊन गेली? I have changed as a person, I can say. I was a different person then, I'm a different person now. म्हणजे मॉडरेट झाली असं तुला म्हणायचं आहे की म्हणजे तेव्हा यू आर स्टबन विथ युअर थॉट प्रोसेस की दिस मी इज जरी राईट ऑर म्हटलं की मी मॉडरेट झाली तरी तुम्ही तिघही म्हणाल की मी मॉडरेट नाही. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे Nobody will रिलेटिव्ह agree कन्सेप्ट आहे with ना, me. रिलेटिव्ह कन्सेप्ट. सो No, no. तेव्हापेक्षा म्हणजे मला असं काही काही गोष्टी वाटायचं की हे असंच झालं पाहिजे, दिस इज द ओनली वे टू डू थिंग्स. आता मला असं वाटतं नाही, असं नाही, हा पण एक रस्ता आहे, विच इज नॉट रॉंग. किंवा जसं समरचा अप्रोच एंटायरली डिफरंट आहे. लुक एट लाईफ टू वर्क वाईज इन एव्हरीथिंग. तर माझं आणि त्याचे खूप अजूनही आमचे खूप कॉन्फ्लिक्ट होतात की तू काय करतोय हे असं. तो म्हणतो नाही हे असंच होईल आहे, आणि माझा एक्झॅक्टली उलटा अप्रोच असतो. तर मग म्हणतो हा पण तो वर्क करतो ना, समटाईम्स इट इज मोर एफिशियंट. सो आता आपण म्हणतो लहानपणात ना थोडं पुढे जाऊन, लहानपण म्हणजे 8वी 9वी 10वीच्या पुढे जाऊन, त्याच्या पुढे जाऊ आणि आपण आता करंट स्टेजपर्यंत येऊ. तर पहिला प्रश्न की जेव्हा जाई प्रयत्न करत होती की तिची मैत्रीण आणि तुझं काही व्हावं, त्याच्या पुढे थोडं फॉरवर्ड झाल्यावर कुठेतरी कधीतरी तुम्हाला असं वाटलं असेल की जाईला वाटलं असेल, तुलाही वाटलं असेल समर, की नाही दुसरं कोणी नाही बा, आपण दोघं फ्रेंडपेक्षा थोडं मोर कॉम्पॅटेबल आहे का? तर ते जेव्हा वाटायला लागतं तर कुठली तरी एखादी गोष्ट असते जी आपल्याला आवडते त्या व्यक्तीमधली, तर काही रिकलेक्ट करू शकतात का की ही गोष्ट आवडायला लागली? मी आणि समर वी नो इच अदर सिन्स आय वॉज इन 5th स्टँडर्ड. म्हणजे मी 5th मध्ये आणि हा 7th मध्ये. तेव्हापासून आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतो. आणि मला समरची थोडी भीतीच वाटायची, मला थोडं गुंड टाईपच वाटायचा.
सो मी बोलायची पण नाही त्याशी जास्त. बट से लाईक अराउंड 10th वगैरे आम्ही जरा जरा इंटरॅक्ट करायला लागलो होतो. आणि आम्ही दोघं सेम मॅथ्स ट्युशनला जायचो आणि वी यूज टू स्टे इन द सेम एरिया. सो वी हॅड दिस बिग गँग ऑफ फ्रेंड्स ऑफ विच वी बोथ वर ऑल्सो अ पार्ट. तर तरी मी कमीच बोलायची समज, मला बेसिकलीच भीती वाटायची त्याची. तर So, आता कुठे गेली माहित नाही, आता वाटतच नाही. आता तू तिचा झालास ना. so, पण मला कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर होता. म्हणजे इवन वेन आय वॉज ट्राईंग टू सेट हिम अप विथ माय फ्रेंड, मला काहीतरी आवडायचं समोर असं. आणि म्हणजे इन रिट्रोस्पेक्ट जेव्हा आम्ही असं जसं बोलतो तो म्हणतो की मला पण असं वाटतं की हिच्याबद्दल कोणी खराब नको बोलायला, किंवा मला याच्याबद्दल कोणी काही खराब नको बोलायला. अँड दिस कंटिन्यूड फॉर इयर्स टुगेदर. म्हणजे टिल CA फाउंडेशन दिस वॉज द सिच्युएशन. म्हणजे 18 वर्षाची होईस्तोवर. अँड मग 17 मध्ये वगैरे म्हणजे बाकी ते सगळं फिजल आउट झालं होतं. वी वर जस्ट फ्रेंड्स, वी यूज्ड टू टॉक ऑन अ रेग्युलर बेसिस. आणि मग 17 फाउंडेशन मी करत असताना तेव्हा मला समरनी प्रपोज केलं. पण मी प्रपोज नाही केला. आमचं Okay. कसं झालं आम्हाला कळलं नाही. पण पण काहीतरी काहीतरी आता इनिशियल असेल. डू नॉट मी लाय. फक्त म्हटलं स्वप्न पडलं तुझ्याची अफेअर झाला असं वाटलं मला. Okay. हा तर इतकी रडायला लागली ती. म्हणलं बाबा मी काय स्वप्न होतं मी असं नाही. म्हणजे मला फक्त पाहायचं होतं हिच्या मनात काय. लावून पाहिली खडा टाकून बघितलं. खडा टाकून पाहिली तर पण समज म्हणजे तू एक ट्राय मारून बघितला म्हणून, किंवा स्वप्नात आलंही मित्र असेल. होते ते, तिला दुखवायचं नव्हतं. तर एक्सेप्टेड. हो, पण काय म्हणजे आवडलं, दूर तुला नाही काय आलं. आवडलं? काय माहित नाही, पहिल्यापासूनच आवडायची ती. हे पहिल्याच असं म्हणतोय मी. हो, पण काय एखादी असं आठवतं का, म्हणजे कॅन यू मेक आउट की बा ही एक गोष्ट होती की जाई हसायची छान, आता हसायची बोलता बोलता नाही. हसली तिची की मला खूप खळी, छान ती वाटलं बोल आता. Very दिसली. simple काही असं एखादी person. गोष्ट. खूप सिम्पल आहे, अजूनही आहे ती. हम्म. तेव्हाही होती, आताही तशी नाही. ओके, जे आहे ते तोंडावरती आहे तिच्या. सिम्प्लिसिटी जी होती ती हा. तुला आवडली. तसं जाई तुला त्याची एखादी गोष्ट की ती त्याच्यामुळे तू अजून पुढे गेली त्याच्या. आय कॅन से की समर खूप असं साधा सिम्पल होता. काही त्याला असं खूप स्टाईल मारणारा वगैरे म्हणजे मला खूप अपील व्हायचं. अँड कमी बोलायचा. So, आणि हिच्याबरोबर राहणं म्हणजे कमी बोलणारच व्यक्ती टिकू शकतो. हे माझ्या हिच्याबद्दलच नाही, जेवढे लोक आहेत हम्म. त्यांनी सगळ्यांना कमी बोलणार नाही, जातात. नाही. कोणती गोष्ट आहे जी तुम्ही एकमेकांना, जसं समरने तुझ्यासाठी केलेली किंवा तू त्याच्या समर जाईन तुझ्यासाठी केलेली खूप आवडते, म्हणजे तुम्ही अप्रिशिएट करता की ही स्पेशल ही गोष्ट जेव्हा जाई करते म्हणजे तुला ते चांगलं वाटतं असं. अरे चिडली नाही ना, मला इतकी आवडते ती. आणि जर का कमी बोलली म्हणजे अरे काहीच काही गोष्टी आहे. मग जर का ती कमी बोलल्याने तुला आवडणार असं नाही. नाही, जेव्हा चिडली अशी सुंदर बोलते बस तेव्हा ती कमी बोलली तर अजून जास्त आवडेल मला. बरं जाई तुला समरसाठी जाय मी त्याकडे उत्तर देतो, हा जेव्हा जास्ती बोलेल तेव्हा मला नाही, आवडते. नाही, मला जास्ती बोललं नाही. मला खूप जास्त बोलची गडबड होईल. सो मला मला मी सांगू मला काय आवडतं की मला समरला खूप न सांगताच कळतं की मला काय हवंय. आणि तो खूप माझं लाईफ इझी करतो इन सो मेनी डिफरंट वेज. जे सिम्पल गोष्टी, जसं कारमध्ये डिझेल भरायचं मी कधीच नाही भरत. समर गाडी फुल करून घेऊन येतो. बँकेतनं पैसे काढायचे मी कधीच नाही काढत. समर विल डू दॅट. सो दीज आर व्हेरी लिटल मायनर थिंग्स बट समर विल ऑलवेज डू देम. अँड किंवा जर मी जाणार आहे तर तो गाडी रिव्हर्स करून ठेवेल. की खूप छोट्या गोष्टी आहेत पण मला नेहमी वाटतं की बापरे किती विचार करतो माझ्याकरता. सो दॅट इज समथिंग आय रिअली लाईक. एवढ्यामध्ये इतक्यात अशी काही गोष्ट तुम्ही दोघांनी किंवा इंडिव्हिज्युअली काही केली आहे का की ज्याचा असं प्राऊड फील होतं? मुलं केली वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. सो स्वीट. ते म्हणजे आम्ही सगळेच प्राऊड आहोत, पण असं नाही सांगता येत. आम्ही हा विचार खूपदा करतो की आपण कुठे होतो आणि आपण कुठून कुठे आलोय. व्हॉट अ जर्नी वी हॅव स्टूड टुगेदर. आणि देर हॅव बिन हाईज अँड लोज. जेव्हा खूप कधी तो फ्रस्ट्रेटेड होता, कधी मी फ्रस्ट्रेटेड होती. म्हणजे देर हॅव बिन डिफिकल्ट टाइम्स बट वी हॅव ऑलवेज बिन देअर फॉर इच अदर. अँड दॅट इज समथिंग वी रिअली, म्हणजे वेन वी लुक बॅक ऑन द जर्नी असं वाटतं की वाव यार किती वर्ष गेली आणि आपण कुठून कुठे आलोय. दॅट इज समथिंग. ये कहाँ आ गए. हा ये कहाँ आ गए. वाह, यू ही साथ यू ही साथ चलते चलते. चलते. वाह वाह. जेव्हा आपण असं म्हणतो ना की ये कहाँ आ गए हम साथ चलते चलते वगैरे, या याच्यामध्ये बरेचसं कधी अप्स अँड डाऊन्स असतात. आणि अप्स अँड डाऊन्स सो मेनी थिंग्सचे असतात. कधी कधी एखादी गोष्ट खूप इरिटेट होते पार्टनरची,
तर नाव गिवन अ पॉवर टू समर अँड गिवन अ पॉवर टू जाई, कुठली अशी गोष्ट आहे जी जाई तुला वाटेल की या समरमधला ना एक हा स्वभाव आहे ना, हा मी चेंज करून टाकेन आणि समर तुला जाई मधलं. तशीच पाहिजे. सो स्वीट. ओके, पॉलिटिकल करेक्ट नाही उत्तर म्हणून सांगितलं, नाहीतर दुसऱ्या गोष्टी सांगितल्या असते जशी आहे एक एक गोष्ट चेंज करायची नाहीये. आणि का करायला कोणी का बरं म्हणून चेंज व्हावा कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी कोणी मी म्हणणं सुद्धा हे चुकीचं आहे. जो जसा आहे तसा त्यांनी राहावा. म्हणजे हे थॉट खरोखर अप्रिशिएट करण्यासारखं आहे. पण तरी जाई एखादी गोष्ट म्हटलंस म्हणजे डोक्यावर बंदूकच लावली किंवा नाही तो उडवतोस तुला, आता सांग काय चेंज करायचं आहे तुला. कम्युनिकेशन. आय रिअली विश तो माझ्याशी जरा जास्त बोलेल, माझ्याशी गप्पा मारेल. मी त्याचं नाव ठेवलंय मी कॉन्व्हर्सेशन किलर, की एनी टाइम आय इनिशिएट अ कॉन्व्हर्सेशन ही विल जस्ट किल द कॉन्व्हर्सेशन. समरला एखादी कोणती गोष्ट करायची नाही, तो काय टिपिकल एक्सक्यूज देतो, किंवा जाईला तुला कोणती गोष्ट आहे की जी जाईने करायची पण ती दरवेळा ती कोणती अशी टिपिकल एक्सक्यूजेस कोणत्या गोष्टीत दिली? समर एक्सक्यूज नाही देत. समर नुसता मख्खासारखा माझ्याकडे बघतो. मी एकदा, दोनदा, तीनदा, 50दा म्हणेन, बट ही विल हॅव द सेम रिॲक्शन. सो देन आय गेट इट की ओके ही इज नॉट इंटरेस्टेड. हे स्ट्रेट आहे म्हणजे एक्सक्यूज देत नाही, म्हणजे नो एक्सक्यूज, नो धाडसी आहे की सरळ सरळ सांगून. नाही रे, मी भीत असतो म्हणून बसलो असतो. कारण की जेव्हा ती बोलते ना, जी बोलायला लागला तर जी बोलते त्या बोलणं मी ऐकू शकत स्पष्ट नाही. बघती. त्याच्यापेक्षा चूपच बसा ना आपण, मग शांत बसलो असतो, बाकी काय नाही. इन केस जाईला काही एक्सक्यूज द्यायचा असेल आणि स्पष्टपणे सांगायचं नसेल तर तुला काही वाटतं का की असं आहे तिचं आणि म्हणजे टिपिकली अवॉइड करते हे हां, स्पेशली. की हे करून मला आम्ही दोघं एकमेकांना इन अँड आउट कोण कधी खोटं बोलताय खरं बोलताय आम्हाला लगेच बोलतो. कुठलं फक्त आम्ही असं हात लागले असं करा, हा ठीक आहे. काही गोष्टींकरता आपल्याला जाणवतं की खूप मेहनत करावी लागते. काही गोष्टी होऊन जातात, काही गोष्टी असंही वाटतं की अरे हे कसं काय होऊन गेलं, म्हणजे कसं काय अचीव होऊन गेलं, पण काही गोष्टींना खूप मेहनत करावी लागते. तसं काही स्टार्कली आठवत आहे का की ही पर्टिक्युलर गोष्ट होती ज्याच्याकरती मला खरोखर आय हॅड टू स्ट्रगल अ लॉट, मेहनत केली आणि एक वाटलं की येस अचीव केली. नाही हा? मेहनत करून काय सगळ्या गोष्टी केल्या, काम खूप जास्त एखाद्या बाबतीत मेहनत तर पाहिलंय समरने भरपूर नाही, मला मेहनत कोणत्या पद्धतीने तशी मेहनत केलेली नाही असेल, ती मेहनत नॉर्मल मेहनत असं वाटतं मला. मला सांगायचं झालं तर मी सांगेन की समरनी एक त्याचं काय म्हणतो ना, मे बी त्याच्या मनात कुठेतरी हे होतं की बा मी सीए नाही आहे किंवा मी खूप जास्त नाही शिकलोय, पण ही हॅज हे त्याच्या मनात आहे. मला वाटत नाही आजच्या डेटला कोणी समरसोबत येऊन बोलत असताना त्या कोणाच्या डोक्यात पण येईल की समर किती शिकलाय की नाही शिकलाय. म्हणजे त्यांनी आज त्याचं म्हणजे CA आहे एक की आपण नाही, म्हणतो ना की स्वतः. आज त्याच्या सोसायटीमध्ये एक त्यांनी त्याचं स्थान हे केलंय विच ही हॅज अर्न. पैसा अर्न होतो बरं, पैसा अर्न करून ते नाही केलंय, विथ युअर एफर्ट्स. आणि हे फॉर मी आय थिंक दॅट इज व्हॉट यू हॅव अचीव. मे बी तुला दुसरं काही वाटू शकतं की याच्याकरता कम्प्लिटली अग्री. नाही. मी तुला पंप्या जेव्हा म्हटलं ना की मी आधी वेगळा विचार करायचे, म्हणजे मला हे वाटतं, आज मी जेव्हा समरकडे बघते तर आय फाइंड हिम सो सक्सेसफुल अँड सो कॉम्पिटंट, सो एफिशियंट, अँड द वे ही हॅज अ स्टाफ ऑफ 450+ पीपल. तो ज्या तऱ्हेने स्टाफला मॅनेज करतो, द वे हिज स्टाफ रिस्पेक्ट्स हिम. तर या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहे. आणि ठीक आहे, डिग्री इज वन थिंग, बट ही हॅज लर्न थिंग्स अ डिफरंट वे. म्हणजे जिंदगी से सिखाय म्हणतात, ठोकर खा खा के सिखाय, तसा तो शिकलाय. अँड म्हणजे मला समरचं, मी ऍक्च्युली मगाशी म्हटलं नाही, पण मला समरचं सगळ्यात आवडतं की ही इज एक्सेप्शनली हार्डवर्किंग अँड सिन्सिअर टुवर्ड्स हिज वर्क, विच आय फील इमेन्सली प्राऊड अबाउट. ठीक आहे, तो बाकी मग घरी नसेल, तो बाकी कुठे सोशलाइज नाही करणार, बट त्याचं तो आणि त्याचं काम, म्हणजे त्याचं सगळ्यात त्याचं काम आणि त्याचं सगळं ते आयुष्य ते बस आणि डिझेल पेट्रोल ड्रायव्हर याच्यातच आहे. सो आय फील व्हेरी प्राऊड अबाउट. बाय आपण हे सांगायला पाहिजे की समरच्या म्हणजे नागपूरच्या मोस्टली सगळ्या स्कूल्सच्या म्हणजे बसेस रादर समरच्या आहेत. समरनी हे म्हणायला पाहिजे की त्याला जे वाटतं, विच आय डोंट अग्री टू, किंवा मी खूप जास्त नाही शिकलोय, पण आज समरमुळे कित्येक लोक शिकतात आहेत. आपण एका एजमध्ये आता पोचत आलोय की जिथे म्हणतात ना की बकेट लिस्ट असायला पाहिजे, समथिंग टू ड्राईव्ह. तुमच्या याच्यातली दोघांमधली अशी टॉप 1-2 बकेट लिस्ट मधल्या कुठल्या गोष्टी आहेत? माझ्याकडे बघते, माझी बकेट लिस्ट जाई तयार करते, समर जे जायचे ती माझी बकेट लिस्ट. ओके, जाई नाही आपल्या वर्षी जायला म्हणलं ठीक आहे, ओके डन, बकेट लिस्ट. सेम जसं तुझं ना तसं माझं हा. आहे. जे दैदिप्य म्हणाल ते तसं तसं मी तू. करेन. आणि ती जाई मला रागवते पण. समर तसं नाहीये. माझे तसं आहे, पण फॅक्ट आहे ती गोष्ट. किती नाही म्हटलं
तरीच आहे. हॅव यू रिअलाइज वन थिंग, मी तुला मागाशी म्हटलं समर इज अ कॉन्व्हर्सेशन किलर. तू त्याला कितीही बोलायला लावायचा प्रयत्न, ही विल किल द कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन किलर. कुठली आहे जाई तुझी एखादी बकेट लिस्ट? माझी आय डोंट नो इफ आय शुड से इट, बट आय वॉन्ट टू राईट मोर. Okay. आय वॉन्ट टू डू समथिंग मोर इन रायटिंग. Yeah, that is something which is on my mind. माझी बाकी bucket तर ठीक आहे, list- मग आय वॉन्ट टू ट्रॅव्हल, आय वॉन्ट टू गो टू प्लेसेस. माझी बकेट लिस्ट एक उरली खूप वर्षापासून, ते मी करून टाकणार. अच्छा. बाय रोड लेह लद्दाख. अरे वा. ओके चला म्हणजे चला आलाय बरं का तो. नागपूरवर. ओके. काही गोष्टी असतात प्रत्येकाच्या, ती गोष्ट झाली की आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीने आनंद होतो, एखाद्या गोष्टीने तडक भरते म्हणतात. तर कुठली आहे तुमची की समोर तुला किंवा कोणी, इट कुड बी फॉर एनीवन, रागच येतो म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते? माझ्याकडे क्लिष्ट आहे. जे माझे लोक असतात, ज्यांच्याही मनात जीवाभाव केला असतं, त्यांनी काही फाजीलपणा केला किंवा मूर्खपणा केला की पीठ मी खिंजिराला गोष्टी केल्या की माझ्या मोठं सरकत जातं. मग तो कोणी राहो, माझा भाऊ असो कोणी असो, रागच येतो मला. जाईल जाय. कुठली गोष्ट न म्हणजे तुला सटक तुझी. आता माझी सटकली जसं म्हणतात. झटकायला काय आहे ना. म्हणजे माझी तशी फटाफट सटकते, आय नो. बट मी शांतपणे करतो. म्हणजे माझी सटकून मी अशी धरून नाही ठेवत ते. आय एम लाईक, मी चिडते, आणि कारण मी खूप साऱ्या गोष्टींवर चिडते. मला माझं पेशन्स थ्रेशोल्डच थोडा कमी आहे. सो मी चिडते, मी बोलते, अँड आय जस्ट, मग मी ते संपवते. मी ते वर्षानुवर्ष कॅरी ऑन नाही करत. बरोबर. तो मी करतो. ते समर करतो. तो बोलत करू पण नाही आणि तो शकतो. मनात ठेवतो. मी मनात नाही ठेवत. मी आय लेट दी अदर पर्सन नो, किंवा आय हॅव नॉट लाईक. मला तसं वाटतं की ना, इव्हन जसं समर ना बसला जरी असला तरी ना असं वाटतं त्याच्या डोक्यात भरपूर गोष्टी चालू असतात. तर मला असं ना इच्छा आहे की अशी कोणतरी मशीन निघावी जे ह्याचं पण ब्रेनचं स्कॅनिंग करेल की ह्याच्या डोक्यात काय विचार चालू. आपल्याच नाही, मी तुला काय म्हणतो, माझं एक युनिक बटन आहे, बंद होऊन जाईल. आता हे स्कॅनिंग होणार नाही. सो अशी एक गोष्ट कोणती जी तुम्हाला वर्ल्ड मध्ये चेंज करावीशी वाटेल? व्हेरी नाईस क्वेश्चन. फटाका फुटला बा तेवढा. टेररिझम. म्हणजे कोणी कोणाला मारतंय, किंवा म्हणजे तालिबान जे करताय, बेसिकली सप्रेसिंग समवन्स राईट्स किंवा किलिंग समवन फॉर युअर ओन बिलीव्स इज समथिंग व्हेरी बॅड. आय टोटली एग्री विथ यू. कुठली एक व्यक्ती आहे तुम्हाला वाटतं ज्याच्यासोबत तुम्ही यू वुड वॉन्ट टू स्पेंड वन डे? मला आणि बायला भेटायचं असतं, जे लोक माझ्यापाशी आहेत तिथून मी पॉवर शोधतो. कायच्या लोकांना शोधतो, याच्या पाशी जाऊन त्याची पॉवर घेऊ. जे लोक आहेत तेच माझी पॉवर आहे. कुठे चालले आहेत दूर? जाई तुला? मला मी आधी इनिशियली असा विचार केला की मला इंदिरा गांधी खूप आवडतं. आय वुड लव्ह टू मीट हर. म्हणजे आपण खूप लहान होतो वेन शी डाईड. तर इंदिरा गांधी, किंवा मला असं वाटतं की मला परत कधी अक्काजी आणि काकाला भेटतात फॉर अ डे. हे ठीक आहे. आय वुड लव्ह टू स्पेंड टाइम विथ देम. इंदिरा गांधी म्हटलं ते आताच्या करंट सरकार तुला नाराज होऊन जाईल तुझ्यावरती. मला इंदिरा गांधी आवडते. मी काय करू? सो इन द करंट फेज ऑफ युअर लाईफ व्हॉट आर यू एन्जॉयिंग द मोस्ट? काय तुम्ही एन्जॉय करता आता? टिपिकल वाटेल हे उत्तर, पण मला माझा संसार खूप आवडतो. म्हणजे नवरा, मुलं, फॅमिली फ्रेंड्स. देर आर सो मेनी फ्रेंड्स हु आर जस्ट लाईक युअर फॅमिली. असं मला हा सेटअप खूप आवडतो की आय एम एन्जॉईंग दिस अ लॉट. आणि मला असं बिलकुल नाही वाटत की बापरे आपण यंग होतो तेव्हा किती छान होतं, की मला तू अजूनच नो अपार्ट म्हणजे anyway we are in life now, so I'm really enjoying this. I love the little world that I've created. समर? मामा मग वहा त्याच्या ह्याच्यात मी पार्ट आहे ना. सध्या जे काही चालू आहे ते गोष्टी चालू आहे, असं झालं पाहिजे. मला असं वाटतं इव्हन तू तर जे तुझं ते वेगळे जे विश्व क्रिएट केलं त्याच्यात तू किती सॅटिस्फाईड असशील. नाही त्याच्यात अजून ते वाढवायचं करायचं. म्हणजे स्टील यू आर एन्जॉयिंग दॅट फेज ऑफ, म्हणजे ते पण तू एन्जॉय करत असशील ना सगळं? ते करत असतो मी पहिल्यापासून ते एन्जॉय करत होतो. पण आता ह्या ज्या
कम्प्लिटनेस वाटायला लागला आता की हे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित जागेवरती आहे, तर बरं वाटतं आता. बॉक्सेस टिक झाले. हा. नाव देर इज अनदर सेक्शन, बचपना, म्हणजे गेम्स, छोटेसे गेम्स आपण खेळू जे लहानपणी जसे खेळतो. त्याच्यामध्ये पहिला खेळाचं नाव आम्ही ठेवलंय अपराधी कौन. अपराधी कौन म्हणजे हु इज दी ट्रान्सलेट कल्प्रिट. तर तुम्हाला जो कोणी कल्प्रिट वाटेल तुमच्या दोघांमधनं त्याकडे आणि त्यामध्ये स्वतः वाटलं तर स्वतः करताही करायचं. आणि जितकं पटकन होईल, म्हणजे ते म्हणतात ना, एक आहे आय वॉन्ट रिॲक्शन नॉट रिस्पॉन्स. खूप विचार नका करू. चला आता लवकर सुरू करू आपण. सो जनरली भांडण कोण सुरू करतं दोघांमध्ये? मी तरी सुरू नाही केली. जायचं चेहऱ्यावर लवकर. जाईनी अजून म्हणजे म्हणजे हे तर काय समर डिक्लेअर करतो. समर भांडण सुरू करतो. आन्सर जायच्या नुसार घे, समरच्या नुसार घे. अच्छा. ट्राईड अँड स्टोअर केलेल्या गोष्टी बाहेर काढते ती. 2003-4 भांडण करते ती. अच्छा, भांडण मग सुरू झाल्यानंतर 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात कोण पॉसिबिलिटी ती विसरून जाईल की का कुठल्या कारणाने भांडण सुरू झालं होतं, मेन कारण कुठलं होतं? मी. ओके. आणि मग लगेच थोड्याने असं कोण म्हणाल की मला ना भांडण करायला बिलकुल आवडत नाही. आम्ही दोघे नाही म्हणणार. असं काय म्हणा. ओके. नौटंकीबाज कोण आहे जास्त? समर. मी उत्तर देतच नाही. मी भीत होतो मी उत्तर द्यायला, बाकी काही नाही. बरं, तुमच्या दोघांपैकी कोण जास्त वेळा आय लव्ह यू म्हणता? हो, तुला अच्छा, आजारी पडलं की जितका आजारी आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवायचं आणि हे नखरे पण जास्त समज तू खूप घोटाळला आहे. पण म्हणजे तुला वाटतंय जाईल तो करतो. नाही, मी करतच नाही बाबा. मला एक तास मी काही होऊ करतो नाही करत. इथे नवाडू जातो नवाडू. सगळं नाही सांगायचंय. बरं, तुमच्या दोघांपैकी मेसेजेसला लेट रिप्लाय कोण करतं? मी मेसेज बघतच नाही. हा? आणि मेसेज जर का जास्ती लंबा असेल तर फोन करतो सरळ. सेम पंप्या, आणि पंप्या तर फोनही नाही करणार. मे बी त्याला बोलायला नाही आवडत. मध्ये द्यायचं Next. होतं. तुमच्या दोघांपैकी कोण बिंज वॉचिंग करतं एकटं? म्हणजे अदरवाईज आपण सगळे मिळून करतो ना, सगळं बघतो ना. मी binge watching करते. एकदा बसली एखादी सिरियल मला बसली आवडते, की बसली. एखादी मी समर पिक्चर सुद्धा 4 दिवस पाहू शकतो. हम्म. एक पिक्चर 4 दिवस संपवतो. की एक वेब सिरीज एका दिवस बिकॉज संपवतो. मला वेब सिरीज एखादीच आवडते वर्षातनं एकदा. याला सगळंच आवडतं. सो बिंज वॉचिंग इज यू समर एव्हरी नाईट फ्रॉम 8 to 12. एवढं लागून नाही सांगितलं तुला. एकच गोष्ट सारखी सारखी कोण सांगत राहतं? त्याला मिळाला answer. मला वाटतं आपल्यामध्ये मी असेल. म्हणजे काय तेच चालू राहत होतं. हु इज मोर लायकली टू स्पॉइल अ सरप्राईज? व्हेरी मच. आता नेक्स्ट गेमचा याच्यामध्ये वर्ड असोसिएशन. परत जसं आधी सांगितलं होतं, पटकन डोक्यात कुठला येतो तो वर्ड म्हटल्यावर काय डोक्यात येतं? तर स्टार्ट असेल कुठला? अल्कोहोल. सेलिब्रेशन. पार्टी. कपल. पार्टीशन. फ्रेंडशिप. क्राईम. पोलीस. मर्डर. मलाही तेच वाटलं होतं. डायट. हेल्थ. जई. एक्झाम. सीए फायनल. आरओ एक्झाम्स. फन. फ्रेंड्स. फ्रेंड्स. हॉट. हॉट ॲज इन हॉट शब्द वर्ड वॉट एव्हर कम्स. काय येतं डोक्यात? फूड. चाय. लक. डस प्ले सम. समज. लक.
ऐसा कुछ रहता है अच्छा I don't believe. जो आप करोगे उसी पर वो डिपेंड करेगा. मॅड मॅड लव. आरव. पण आरवच का हे बिकॉज ही जस्ट वो मॅड करून दिला. नाही ही जस्ट ब्रिंग दॅट मॅडनेस इनटू मॅड लाफ्टर किंवा मस्ती. हा जो सेक्शन आहे आमचा, या सेक्शनचं नाव आहे पहचान कौन. एक कपल आपल्या याच्यामध्ये एंटर होणार आहे आता. सो हिअर कम्स दी कपल. Oh my God! जाऊ दे रे मला समोर. ये कहाँ से Oh my God! ये तुम लोग कहाँ से आ गए? अरे रोने का नहीं देखना. क्या मेरे सामने? हाय वर्षा, मैं रसिका. ये कैसे Samar and Zai, why don't you introduce Varsha and Vaibhav to our audience? Zai will do it. क्या काफी एक्सप्लोर चेहरा है ना, वही बताएंगे. वर्षा वैभव के बारे में बोलना मतलब जैसे यू आर फैमिली फॉर मी, सो दे आर माय फैमिली. एंड वर्षा इज लाइक माय सिस्टर फ्रॉम अनदर मदर. एंड मतलब शी इज एक्चुअली माय सिस्टर. एंड वर्षा आई नो हर सिंस माय स्कूल, देन कॉलेज, देन बहुत टाइम से मैं उसको जानती हूँ. बट वैभव को मैं बहुत लेट जाने लगी. बट जैसे रहते हैं ना कुछ लोग जिनके साथ तुम्हारा तार भिड़ जाता है, उसका रीजन नहीं रहता है कोई कि क्यों तुमको वो इंसान इतना अच्छा लगता है. सो वैभव इज लाइक माय सोलमेट. I just adore both of them. And I have told my kids also कि कभी अगर तुमको ऐसा लगता है कि मैं और समर नहीं है और तुमको you need advice, you need help कि तुमको श्योर शॉट जहाँ से मिले, so go to Varu aunty and Vaibhav uncle and they will always be there for you. So Varsha, Vaibhav they are my family. Samar? एवढं जाईने बोलल्यानंतर मी काय बोलायचं. नाही काही तर नाही नाही, दे आर ओके ओके आउट ऑफ द वर्ल्ड, यू नो. म्हणजे असे कसे झाले काही लोक मालूम And नाही. thank you very much. मला खूप I was really skeptical कि कौन couple है, but I'm very very happy for my favorite couple. Varsha and Vaibhav, for you, how would you? जैसे जाई ने बताया, same goes with us also. But I'll say Zai is something like Zai and Samar both. कि अगर मुझे पता है कि मैं गलत हूँ और पूरी दुनिया मेरे से अलग है, दे आर अगेंस्ट मी, बट ये दोनों को पता है कि मैं गलत हूँ तो भी दे विल बी देयर विथ मी, चाहे कहीं पे भी कुछ हो जाए. दे आर ऑलवेज देयर फॉर मी वेदर आई एम राइट और रॉन्ग. Okay. इट्स लाइक दैट. एंड जो सोल सिस्टर बोलते हैं 3am फ्रेंड्स, दे आर दोस फॉर मी. Right now, sorry to interrupt. अभी इंटरव्यू के बाद it's okay up. I said he's a submarine. एक्चुअली पानी के परफेक्ट नीचे जो होता है वो. सबमरीन जो बोले ना, पानी के अंदर रहता है, डेप्थ में. हाँ. डेप्थ में तो वैसे रूट्स वाला भी देख रहा था. लाइक रूट्स Okay. अगर जितना पेड़ ऊपर रहता है ना, उसके रूट्स और भी नीचे तक का रहते हैं. नहीं, ये तुम्हारा बड़प्पन है, ऐसी नहीं, कोई नहीं. बात नहीं है. तो मैं अभी इससे कुछ पीरियड से देख रहा हूँ कि मैं इससे बहुत कुछ सीखूं. और मैं हमेशा कोट करता हूँ, जाई को बहुत बार बोलता हूँ कि लाइक फादर इमेज जो मेरे पास में देखता आया था, वो समर में सब मेरे फादर की क्वालिटीज बहुत मैच होती है इसके साथ में. तो स्टिल आई एम लर्निंग फ्रॉम हिम अ लॉट. But you have to remember you are my friend. यस ऑफ कोर्स. समर, तुझे पता हाँ, है? मैं तेरा. Thank you so much for coming. इथे एंड आपण करू, पण एंड करायच्या आधी हा जो एक्सपेरिमेंट आम्ही करतोय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे थोडक्यात सगळ्या लोकांना जे कोणी बघतील त्यांच्याकरता. हा म्हणजे खूप मजा आली आणि तुम्ही आम्हाला इतकं इम्पॉर्टन्स दिला जेन्युइनली. इम्पॉर्टंट नाही म्हणजे आहात तुम्ही म्हणून. हा बट इट फेल्ट व्हेरी नाईस अँड स्पेशल.